नाशिकमध्ये बोगस फार्मर्स कंपन्यांद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची शेकडो कोटींची फसवणूक. अशोक खरात बाबा विरोधात एसआयटीकडे तक्रार. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातील अशोक खरात उर्फ खरात बाबा याने बोगस फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांची स्थापना करून कांदा, मका व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर यांच्या वतीनं नाशिक येथील एसआयटीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर, जयदत्त भवर यांच्यामार्फत ही तक्रार सादर करण्यात आली. तक्रारीनुसार खरात याने व्यंकटेश्वर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी आणि ईशान्येश्वर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी स्थापन करून नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदीची कंत्राटे मिळवली. मात्र कंपन्यांनी मागील 3 वर्षांचे ऑडिट सादर केले नसून आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या अनियमितता असल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांची जमीन नोंद 7/12 अपूर्ण ठेवून व्यवहार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात संबंधित राजकीय नेते तसेच नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी यांचीही चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीवर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी मुनीर सय्यद. आज शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याने व्यंकटेश्वरा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि ईशान्येश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी या 2 फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून त्यामार्फत उपकंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कांदा खरेदीमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने कांद्यामध्ये खूप मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी यासाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांनी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्यामार्फत हा गुन्हा दाखल करून एसआयटीकडे नाशिक एसआयटीकडे वर्ग करावा अशी मागणी केलेली आहे. त्यांनी आपली तक्रार दाखल करून घेऊन नाशिक एसआयटीकडे वर्ग केलेली आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे सरकार आणि एसआयटी आम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल.